आपण काल काय बघितलं होतं? डेट फंक्शन्स बघतोय आपण, बरोबर? डेट फंक्शन्स मध्ये काल आपण कोणत्या गोष्टी कव्हर केल्या होत्या? सिस डेट कव्हर केली होती इम्पॉर्टंट, आणि दुसरी गोष्ट कव्हर केली होती टू कॅर, बरोबर? मग एखादी डेट जर ही डेट फॉर्मॅट मध्ये असेल तर त्याला आपण दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये करायची असेल तर आपण काय यूज करतो? टू कॅर, बरोबर? तसं हे सगळं आपण काल बघितलं होतं. लेट मी गिव्ह एन एक्झाम्पल. आपल्याकडे एम्प्लॉई टेबल आहे, बरोबर? आपण टू कॅर बघितलं होतं, आणि याच्यामध्ये आपण काय केलं होतं? सिस डेटला आपण कन्वर्ट केलं कशामध्ये? इंटू रिक्वायर फॉर्मॅट. मग तो आपण फॉर्मॅट कोणता दिला होता? भरपूर फॉर्मॅट ट्राय केले होते आपण. अगोदर डी घेतलं होतं, आणि वाय या फॉर्मॅट मध्ये घेतलं होतं. मग आवर, मिनिट, सेकंड घेतलं, बरोबर? मग त्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी ऍड करून बघितल्या होत्या इथे. ठीक आहे. आता जर मला सिस डेटला ह्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे असेल तर मी काय करतो? टू कॅर विच विल कन्वर्ट सिस डेट इंटू दिस DDMM YY फॉर्मॅट. ओके, आपल्या ड्वेल टेबल मधून. ओके, मग आजची सीज डेट आहे ती 15/5/2024. कोणत्या फॉर्मॅटमध्ये मिळाली आपल्याला? DDMM YY. ह्याच डेटला जर आपल्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो? इथे फक्त जो डिझायर्ड फॉर्मॅट आहे तो चेंज करतो. जसं की इथे डे घेतलं, इथे मंथ घेतलं, आणि इथे वाय असं केलं. मग त्या फॉर्मॅटमध्ये जे पण तुम्ही स्पेसिफाय कराल त्या फॉर्मॅटमध्ये ते काय करेल? सिस डेटला कन्वर्ट करून देईल त्या कॅरेक्टर फॉर्मॅटमध्ये. त्यांनी काय केलं? टू कॅरनं काय केलं? डेटला कन्वर्ट केलं दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. सेम जर आपल्याला टेबल लेवलला इम्प्लिमेंट करायचं असेल तर आपण कसं करू शकतो? आपला एम्प्लॉई टेबल हा आहे बघा. जॉईन डेट आपल्याकडे डेट कॉलम आहे. याच्यामध्ये डेटा टाईप काय या जॉईन टेबलचा? जॉईन डेटचा कसं बघायचं ते? हाऊ कॅन बी सी? डिस्क्राईब टेबल नेम. टेबल नेम काय आहे आपला? एम्प्लॉई. मग जर मी याला डिस्क्राईब केलं तर जितके पण कॉलम्स आहेत त्या सगळ्यांचा डेटा टाईप तुम्हाला काय होईल? माहिती होईल. बघा, जॉईन डेट ह्या कॉलमचा डेटा टाईप काय आहे? डेट. ओके. मग जर आपल्याला त्याला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर आपण टू कॅर करू शकतो का? संकेत? करू शकतो. टेबल मधून. ठीक आहे. आता हे जॉईनिंग डेट कोणत्या फॉर्मॅटमध्ये? 26/Jan/19. ओके, हा आपला डिफॉल्ट ओरॅकलचा फॉर्मॅट आहे. जसं आपण स्ट्रिंग फंक्शन मध्ये अप्पर यूज केलं होतं आणि एक वेगळा कॉलम भेटला होता आपल्याला, त्याच्यामध्ये सगळे नेम अप्पर केस मध्ये होते. तसं न्यूमरिक फंक्शन्स मध्ये आपण काही कन्व्हर्जन केले, बरोबर? तसं मी डेटलाही कन्वर्ट करू शकतो, बरोबर, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. मग कसं करू शकतो मी? इथे सिलेक्ट, मला कोणत्या कॉलमला करायचंय? जॉईन डेटला. मग मी काय करतो? टू कॅर जॉईन डेट, ऑलरेडी डेट फॉर्मॅटमध्ये, बरोबर? कोणत्या फॉर्मॅटमध्ये? डेट फॉर्मॅटमध्ये. आणि मग मला डिझायर फॉर्मॅट कोणता ह्या केसमध्ये? कोणत्या पण फॉर्मॅटमध्ये करू शकतो. जसं की मला अगोदर मंथ हवाय. ठीक आहे, मंथ DD आणि YY ह्या फॉर्मॅटमध्ये हवाय. ते मी इथे स्पेसिफाय केलं आणि फ्रॉम टेबलचं नाव दिलं, जे की आपल्या केसमध्ये काय? एम्प्लॉई टेबल. म्हणजे जर हे एक्झिक्यूट केलं तर मला काय मिळेल? हा पूर्ण एक कॉलम मिळेल ज्याच्यामध्ये माझी जॉईन डेट हा कॉलम कोणत्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालेला असेल? या फॉर्मॅटमध्ये. एक्झिक्यूट करतो मी याला कंट्रोल आणि एंटर प्रेस करून. सी, तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये ती डेट प्रेझेंट करायची त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही करू शकता. मला जर इथे DD नको, इथे डे हवाय, मग त्या फॉर्मॅटमध्ये करू शकतो. सी, ते डे पण आलाय. आणि याच्यासोबत मला आणखी कॉलम पाहिजे डिस्प्लेला. मग मी काय करतो? इथे जॉईन डेट बोलतो. ठीक आहे. आणि जे पण बाकीचे कॉलम्स असतील आपल्या एम्प्लॉय टेबल मधून, एम्प्लॉय टेबल मध्ये किती कॉलम्स? याच्यातून कोणत्या पण कॉलमचे नाव घेऊ शकता तुम्ही. जॉईन डेट घेतलं, फर्स्ट नेम आहे, नंतर लास्ट नेम आहे, ठीक आहे, नंतर ईमेल ID आहे, नंतर लोकेशन आहे. हे सगळं मी काय करू शकतो? आउटपुटला घेऊ शकतो. सी, माझी जॉईन डेट कशात कन्वर्ट झाली आहे? वेगळ्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झाली. लक्षात आलं? मग डेट फॉर्मॅटला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो? टू कॅर यूज करतो. सिमिलरली आपल्याकडे आणखीन एक फंक्शन आहे जे की इम्पॉर्टंट आहे, ते आहे टू डेट. टू डेट मध्ये काय होत असेल? त्याचं नावच सांगतं बघा. टू डेट मध्ये काय होतं निकिता?
टू डेट येतं सर. येस, कॅरेक्टर फॉर्मॅट मधून तुम्ही कोणत्या फॉर्मॅट मध्ये करू शकतात? टू डेट फॉर्मॅट मध्ये करू शकतात. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे मी असं करतो, लक्ष द्या इकडे, सिलेक्ट टू डेट आणि मी एक रॅन्डम डेट घेतो, जसं की 15th of August. I'll take this in single quote. ओके, 15th of August आणि याचं इयर आहे 2024, 23 मे बी. ओके, मला याला कन्वर्ट करायचंय आपल्या डेट फॉर्मॅट मध्ये. मग आपला डिफॉल्ट डेट फॉर्मॅट कोणता आहे? महेश, व्हॉट इज आवर डिफॉल्ट डेट फॉर्मॅट? टू डेट आहे ना सर? नाही, फॉर्मॅट कोणत्या फॉर्मॅट? DD, MM, YY असं कोणत्या हा फॉर्मॅट? हा हा, मंथ मंथ डे वाय. आपला काय इथे बघा, DD, MON, YY. ओके, मग या फॉर्मॅट मध्ये मला, DDMN वाय. बरोबर, हे आपला डिफॉल्ट फॉर्मॅट आहे इथे. मग मला त्या फॉर्मॅट मध्ये आउटपुट पाहिजे, ठीक आहे, ह्या डेटचा. पण मी त्या फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे का? नाही, माझं DD बरोबर आहे, MON बरोबर आहे, फक्त YY च्या ऐवजी मी काय दिलंय? YYYY. ओके, आता मी इथे जी डेट स्पेसिफाय केली ही मला काय सांगायला लागेल? ओरॅकलला सांगायला लागेल की ही डेटचा फॉर्मॅट काय आहे. ठीक आहे, मग ही जर डेट तुम्हाला कन्वर्ट करायची असेल तर मी याला काय सांगतो, हे काय आहे? 15 काय आहे? DD. 15 काय? हा DD आहे, बरोबर. नंतर हे काय आहे? MON. आणि हे काय? YYYY. ओके, मग जर मी हे एक्झिक्यूट केलं तर मला काय मिळेल? हा काय करेल? ह्या आपल्या ओरॅकलला हा फॉर्मॅट माहिती आहे का? नाही, ओरॅकलला कोणता फॉर्मॅट माहिती आहे? फक्त हा फॉर्मॅट माहिती आहे. ठीक आहे, मग तो काय करेल? ह्या डेटला कन्वर्ट करून मला काय देईल? आपल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून देईल. पण मी त्याला इनपुट देताना काय दिलं? टू डेट बोललो. मी सांगितलं ह्या डेटला कन्वर्ट करा, पण ह्या डेटचे जे पण जनरलाइज लँग्वेज म्हणू शकतो आपण, DD, MON, YYYY, हे मला इथे स्पेसिफाय करायला लागलं. सेम आहे बघा, DD इथे DD आहे, MON, YYYY. ठीक आहे, मी जर याला एक्झिक्यूट केलं तर तुमची डेट तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये मिळेल? आपल्याला एक्सपेक्टेड डेट फॉर्मॅटमध्ये मिळेल, बरोबर आहे. टू डेट कन्वर्ट केलं ना, डेट फॉर्मॅटमध्ये तुमची डेट आली आहे या ठिकाणी. ठीक आहे, पण जर मी इथे असं केलं, सी आय एम चेंजिंग दिस नाव, ऑगस्ट. ओके, आणि इथे मी 23 असं केलं. आता ह्या केसमध्ये मी दिलेले आर्ग्युमेंट बरोबर आहेत का? या केसमध्ये मी जे पण आर्ग्युमेंट्स दिलेले इथे, हे बरोबर आहेत का? हे नाही. कशाच्या बेसवरती असतील? त्या प्रिव्हियस डेटवरच्या बेसवरती. मग हे प्रिव्हियस पहिलं काय दिलेलं आहे? MON. मग मला हे आर्ग्युमेंट्स काय करायला लागतील? चेंज करायला लागतील. MON नंतर काय 23 काय आहे? DD आणि हे काय आहे? YYYY. ओके, मग आउटपुटला काय येईल तुमच्या? हे जर मी आर्ग्युमेंट्स दिले असतील तर आउटपुटला काय येईल? हे एक्झिक्यूट केल्याच्या नंतर आउटपुटला काय मिळेल मला? डेट फॉर्मॅट मध्ये, जो की आपला काय डिफॉल्ट फॉर्मॅट. ह्या डेटला कशाच्या मध्ये कन्वर्ट करेल तो? आपल्या डेट फॉर्मॅट मध्ये. आणि आपला फॉर्मॅट काय? हा आहे ना, 15 ऑगस्ट 23. मग आपलं काय? 23 ऑगस्ट 2023 असं यायला पाहिजे. 23 ऑगस्ट 23 असं यायला पाहिजे ना. जर ही डेट असेल, ही इयर असेल आणि हे मंथ असेल तर. सी, दिस इज MON which is given here, MON. Okay, what is the second argument? Is 23, which is DD, and this 2023 is year, YYYY. Okay, याला एक्झिक्यूट करतो. सी, 23 ऑगस्ट 23, 23 ऑगस्ट 23. सोपं आहे, काहीच नाहीये. डेट फंक्शन इज नथिंग, इट इज जस्ट सिस डेट. ठीक आहे, टू कॅर which will convert your date into character. Okay, and the other one is to date which will convert your character into date. संपलं. This is what the date function is. बाकीचं तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरीही चालेल. ओके, लक्षात आलं? टू कॅर काय करतं आणि टू डेट काय करतं. ठीक आहे, ठीक आहे, नाहीये?
मयूर, महेश समजलं? निकिता तुम्हाला समजलं? हो सर. ओके हो हो. ठीक आहे. आता संकेत समजलंय ना? हो सर. ठीक है. आता इथे बघा, सी व्हाट दे हैव डन. टू डेट क्या करेगा? दिस विल बी यूज टू कन्वर्ट द स्ट्रिंग इनटू डेट फॉर्मॅट. इट विल कन्वर्ट युअर स्ट्रिंग इनटू डेट फॉर्मॅट. ओके सी, अब आत्ताच बघितलं आपण हे. सी टू डेट आणि आपण इथे काय दिलं होतं, डेट स्पेसिफाय केली होती. आता तुम्ही जे एक्झाम्पल घेतले ते जर बघितलं, सी आता याच्यामध्ये काय केलंय, टू कॅर टू डेट हे काय हे बघूया. ठीक आहे. सी तुम्हाला एकदा जनरलाइज गोष्टी समजल्या ना, पुढे करणं सोपं जाईल आपल्याला. सी आता आपण काल काय केलं होतं, सिलेक्ट टू कॅर. ओके वी कन्वर्टेड सिसडेट इनटू रिक्वायर्ड फॉर्मॅट. सिसडेट होतं, नंतर फॉर्मॅट आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे होतं ते आपण स्पेसिफाय केलं. आता आपण ह्या एक्झाम्पलसाठी आपण MON DD आणि YY या फॉर्मॅटमध्ये घेऊया. ठीक आहे. फ्रॉम ड्वेल. ठीक आहे. मग आजची सिसडेट कोणत्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झाली, ह्या फॉर्मॅटमध्ये. ओके टू कॅर यूज करून. आणि सिस डेटच्या ऐवजी मला जर एखादी दुसरी डेट इनपुटला द्यायची असेल तर ती मी कशी देऊ शकतो, मला इथे स्पेसिफाय करायला लागेल. सी सिस डेट इज दी डिफॉल्ट फंक्शन. ओके डिफॉल्ट फंक्शन आहे सिस डेट. आपण सिलेक्ट सिस डेट फ्रॉम ड्वेल असं जर केलं तर ऑलरेडी सिस डेटला काहीतरी व्हॅल्यू आहे, बरोबर, जी की आजची डेट आहे. ओके पण मला ह्या सिस डेटच्या ऐवजी मला काय टाकायचंय, दुसरी डेट टाकायची आहे, जी की आहे 26 ऑफ जॅन ही डेट टाकायची. मग ह्या डेटला मला कोणत्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करेल तो, या फॉर्मॅटमध्ये सिस डेटच्या ऐवजी ड्वेल टेबल. सो ते मी कसं करू शकतो, सी मी काय करेल, सिलेक्ट, कोणी सांगेल मला, कोण सांगेल, हाऊ विल बी कन्वर्ट दिस डेट. ठीक आहे. आता हा डिफॉल्ट डेट फॉर्मॅट आहे का तुमचा, नाही. ओके मग जर मला याला डेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी कसं करू शकेल, बाय युझिंग टू डेट. ओके आत्ताच आपण बघितलं. मग टू डेट मध्ये माझी डेट कोणती आहे, सी दिस इज माय डेट. आय जस्ट कॉपी पेस्ट फ्रॉम हियर. सिलेक्ट टू ओके DMON. ह्या डेटला कन्वर्ट करायचंय मला आपल्या डेट फॉर्मॅटमध्ये, कारण इथलं पहिलं आर्ग्युमेंट सिस डेट इज इन दी डेट फॉर्मॅट. कॅरेक्टर मध्ये ज्यावेळेस तुम्ही कन्वर्ट करतात त्यावेळेस तुम्ही इनपुटला डेट फॉर्मॅटमध्ये दिलं पाहिजे. ओके मग मी इथे काय केलं, इथे मला काय घ्यायचंय, 26 जानेवारी 1994 ही डेट घ्यायची आहे. बट ते करण्यासाठी मी काय करतोय, पहिल्यांदा याला आपल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतोय बाय युझिंग टू डेट. ओके मग जर मला हे टू डेट आपल्या डेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असेल 26 जानेवारी 94 ला, तर मला काय करायला लागेल, बाय युझिंग टू डेट, जे की मी असं घेतलं 26 जानेवारी 94. आणि मला काय करायला लागेल, हे 26 काय आहे, जॅन काय आहे आणि 1994 काय आहे हे स्पेसिफाय करायला लागेल. मग 26 काय आहे, DD, जॅन काय आहे, मंथ. ओके आणि 1994 काय आहे, YYYY. हे मला ह्या फॉर्मॅटमध्येच द्यायला लागेल, जे की मी इथे स्पेसिफाय केले. हे काय आहे हे इथं स्पेसिफाय केलं असं आहे थोडक्यात. ठीक आहे. फ्रॉम ड्वेल. मग याचा आउटपुट काय आला, 26 जॅन 1994 इन आर डेट फॉर्मॅट. मग जर मी याला इथून फक्त उचललं, जस्ट कॉपीड फ्रॉम दिस आणि सिस डेटच्या ऐवजी याला पेस्ट केलं, कारण हे पण डेट फॉर्मॅटमध्ये, तर मग ते काय करेल, सी टू डेट काय राहिलं आपलं, 2000. ओके MON 26 Jan 1994. Okay this should be कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्पेसिफाय, इथे पॅरेंथेसिस द्यायचं राहिलं होतं. सी कोणत्या फॉर्मॅटमध्ये आली डेट, MON DD YY. मग आता तुम्ही इथला फॉर्मॅट चेंज केला, सी
बेसिकली याचा आउटपुट काय आहे? इट इज कन्व्हर्टिंग इनटू डेट फॉर्मॅट. मग ही डेट, ह्या डेटला 26 जॅन 1994 ला इट इज कन्व्हर्टिंग इनटू दिस फॉर्मॅट. पण ह्या डेटला जर तुम्हाला आउटपुटला वेगळा फॉर्मॅट पाहिजे असेल, तुम्ही ते चेंजेस करू शकतात. डी च्या ऐवजी DFY करू शकतात, YY च्या ऐवजी 4 टाइम्स Y घेऊ शकतात. एनिथिंग. सी, दॅट इज चेंजिंग. म्हणजे फक्त तुमचं मेन काय, टू कॅर आणि टू डेट हे फंक्शन कसं करतं हे समजणं इम्पॉर्टंट. हे समजलं, डेट फंक्शन इज ऑलमोस्ट डन. ओके. सी, आता त्याच्यानंतर बाकीच्या आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की ऍड मंथ्स. ऍड मंथ्स मध्ये काय होतं, एक स्पेसिफिक डेट जर दिलेली असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये ते मंथ्स ऍड करेल. फॉर एक्झाम्पल जर मी आता याचं उदाहरण घेतो, सी, ऍड मंथ्स काय करेल, त्याच्या नावातच आहे बघा. ऍड मंथ्स हे फंक्शन काय करेल. तर एक विचारू का मी? हॅलो. हा हा, विचारा की. तर डेट फंक्शनचा फॉर्मॅट हा स्पेसिफिक तोच आहे का? आपण आपल्यानुसार मागाशी जो होता तो DDMON वाय होता आणि आता जो होता तो हा, NDDY होता. तर मग तो फॉर्मॅट आहे तो सी, आपल्याला जसा पाहिजे तसं घेऊ शकतो. डेट नाही, डेट फंक्शनचं म्हणजे डेट फंक्शन मध्ये आता टू जर डेट. इफ हा वी आर हा युझिंग ओरॅकल डेटाबेस, ठीक आहे, आता आपण आपला डेटाबेस कोणता आहे, ओरॅकल आहे. मग हा याचा डिफॉल्ट डेट फॉर्मॅट काय आहे, तुम्ही एकदा गुगल जर केलं, इफ यू सी, हा गुगल वरती टाकलं व्हॉट इज अ डिफॉल्ट डेट फॉर्मॅट ऑफ हा ओरॅकल डेटाबेस, तर ते तुम्हाला रिप्लाय हा करेल, इट इज DDMONYY. ओके. जर दुसरा डेटाबेस असेल, जसं की मी सेल्स फोर्स यूज करतो, तर त्यांचा डेट फॉर्मॅट वेगळा असेल. जर मी सिक्वल सर्व्हर यूज करतो, की मे बी त्यांचा फॉर्मॅट वेगळा असेल. ठीक आहे. इट डिपेंड्स अपॉन युअर डेटाबेस. आणि दुसरी गोष्ट तुम्ही इथूनही चेंज करू शकता. इफ यू कम टू दिस टूल्स, प्रेफरन्सेस, आणि इथे डेटाबेस नावाचा ऑप्शन आहे आणि याच्यात NLS आहे बघा. इथून तुम्ही तुमचा डिफॉल्ट फॉर्मॅट चेंज करू शकता. यू कॅन चेंज फ्रॉम हिअर, डझंट मॅटर. पण कोणता तरी एक घेणारच आहे. सी, तुम्ही DDMMYY जरी घेतला तरी पण तुम्हाला बाकीच्या फॉर्मॅट मधून इकडे कन्वर्ट करायलाच लागणार आहे. सो दिस इज युअर, इथे तुम्ही जे स्पेसिफाय कराल तो डिफॉल्ट होऊन जाईल तुमचा. कसा आलो मी इथे, तुमचा जर वेगळा दाखवत असेल, एनी केस, इथे यायचं टूल्स मध्ये, प्रेफरन्सेस, कम टू डेटाबेस, इथे NLS आहे, इथे या आणि इथून चेंज करा DDMONYY. ओके. आणि इथे टाइम स्टॅम्प फॉर्मॅट जो आहे ना, तो पण तुम्हाला इथे चेंज करायला लागेल, DDMONYY. ओके. आणि TZ फॉर्मॅट ओके ओके याच्यामध्ये पण DDMONYY असं करू शकता. ठीक आहे. तुम्ही कोणता ओके पण सर. फॉर्मॅट घ्या, ओके डझंट मॅटर. ठीक आहे. पण ओके टू सर. डेट आणि टू कॅर, एकदा तो फॉर्मॅट जो घेतला त्याच्यापासून तुम्हाला कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करायचं, स्ट्रिंग मध्ये, आणि स्ट्रिंग टू बेसिकली परत तिकडे डेट मध्ये. एवढाच खेळ डेट मध्ये, बाकी काहीच नाही आहे. ठीक आहे. ऍड मंथ्स दुसरं फंक्शन आहे. आता याच्यामध्ये काय होत असेल, दिलेल्या डेट मध्ये सर्टन मंथ्स ऍड करायचे. मग ते कसं होत असेल, जर मला सिस डेट मध्ये 5 महिने ऍड करायचे, तर झालं, दिस इज द फॉर्मॅट फ्रॉम 12. सी, इफ यू कम हिअर, ऍड मंथ्स मध्ये काय म्हणतं, दिस विल ऍड द स्पेसिफाईड मंथ इन टू द गिवन डेट. मग जर इथे मी सिस डेट दिली आणि त्याच्यामध्ये 5 महिने ऍड करायचे असेल, तर मग आजच्या डेटमध्ये जर 5 मंथ ऍड केले, 5 महिने ऍड केले मी, तर ते किती होतं, 15/10/2024 होईल ना. मग याला जर मी एक्झिक्यूट केलं, सी, 15 ऑक्टोबर 2024 आलं. इथे जर 10 महिने ऍड केले तर काय होईल, 25 येईल मार्च. इथे 12 मंथ्स ऍड केले तर कसं होईल. मग त्या डेट फॉर्मॅटला, त्या डेट म्हणजे तुम्ही जी पण डेट स्पेसिफाय करता, आता मी सिस डेट घेतली इथे, त्याच्यामध्ये दिलेले मंथ्स ऍड होतात ऍड मंथ्स मध्ये, दॅट्स इट. ठीक आहे. मग तुम्ही कोणती पण डेट घेऊ शकता. आता जर तुम्ही सिस डेट घ्यायची नसेल आणि तुम्हाला दुसरी डेट घ्यायची असेल, तर ती मी कशी घेईल, टू डेट फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. मग इथे मी स्पेसिफाय करेल, मला 26 जानेवारी 1994 याच्यामध्ये 12 मंथ्स ऍड करायचे. ठीक आहे. मग मी इथे काय करतो, 26, ठीक आहे, जॅन 1994. ठीक आहे. मग मला हे स्पेसिफाय करायला लागेल, टू डेट आहे ना, 26 काय आहे, DD, जॅन काय आहे, MON, आणि नॉट दिस वे. ठीक आहे, MON. ओके. आणि 1994 काय आहे, YYYY. ओके. मग जर मी याला इथून कॉपी केलं आणि इथे बोललो फक्त सिस डेटच्या ऐवजी ऍट दिस,
ओके. मग फ्रॉम dwell see this is the starting parenthesis, this is the ending parenthesis. झाले का 12 महिने ऍड या डेट मध्ये? मग तुम्ही सिस डेटला काय केलं, फक्त वेगळी डेट बोललं त्याच्याऐवजी. मग ती स्पेसिफाय कशी केली आपण, ह्या पद्धतीने केली बाय युझिंग टू डेट. मग ऍड मंथ्स केलं ह्या डेट मध्ये 12 मंथ्स. सी व्हॉट इज युअर आउटपुट. मग 26 जॅन 1994 मध्ये 12 मंथ्स ऍड केले तर काय होतं, 26 जॅन 1995. 11 मंथ ऍड केले तर डिसेंबर 1994. सी याच्यामध्ये 2च मंथ ऍड केले तर काय होईल, मार्च. दॅट वे एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे. लक्षात आलं? ठीक आहे, जायचं पुढे. मंथ्स बिटवीन याच्यावरून तुम्हाला काय समजतं, दोन डेटच्या मध्ये किती डिफरन्स आहे. मग याच्यामध्ये कसं केलंय, सी यांनी 2 डेट्स दिलेले आहे, 11th August 1990 अँड द अदर वन इज 11th January 1990. मग ह्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे. मंथ्स बिटवीन हे फंक्शन मध्ये पहिली डेट स्पेसिफाय केली इथे आणि दुसरी डेट स्पेसिफाय केली क्वामा देऊन. मग मंथ्स बिटवीन हे फंक्शन इथे जसंचे तसं घेतलं. पहिली डेट कशी स्पेसिफाय केली, जे की आपण आत्ता केली, सी लाईक दिस. आणि दुसरी डेट कशी स्पेसिफाय केली, क्वामा देऊन टू डेट घेतली मॅन्युअली. फ्रॉम ड्युएल केलं आणि काय केलं, दोघांमध्ये किती डिफरन्स आहे या 2 डेट मध्ये ते आउटपुटला दिलं. ठीक आहे. तसंच नेक्स्ट डे पण आहे. नेक्स्ट डे मध्ये काय होतं, एक स्पेसिफिक डेट जर तुम्ही घेतला, ओके, तर त्याच्यानंतर तुम्ही त्याला सांगितलं की ह्या, लेट मी टेक दिस, सी नेक्स्ट डे. मग जर सिस डेट घेतलं मी, सिलेक्ट नेक्स्ट डे, ओके, सिस डेट, आणि त्याच्यानंतर येणारा संडे मला हवा आहे. सिस डेट नंतर येणारा संडे कधी येतो. मग आज सिस डेट आहे आपली, किती आहे, 15/4, बरोबर. मग याच्यानंतर येणारा संडे कधी आहे, 19/4, बरोबर, 19/5 सॉरी. सिस डेट नंतर येणारा संडे, नेक्स्ट डे. मग आजपासून नेक्स्ट संडे कधी आहे, 19 तारखेला आहे ना. मग जर याला एक्झिक्यूट केलं तर मला काय मिळेल, व्हॉट इट इज गोइंग टू रिटर्न यू, 19th मे. नेक्स्ट मंडे हवा असेल तर किती येणार, 20th मे. समजलं? सिंपल आहे. मला नाही वाटत हे तुम्हाला नेक्स्ट डे, मंथ्स बिटवीन हे काही लक्षात ठेवायची गरज आहे. तुम्ही फक्त टू डेट, टू कॅर आणि सिस डेट हे लक्षात ठेवलं, इट्स मोर दॅन सफिशियंट. सिमिलरली बघा, तुम्हाला लास्ट डे पाहिजे असेल मंथचा, तर हे फंक्शन तुम्हाला लास्ट डे देईल. लास्ट डे आणि डेट स्पेसिफाय करायची. मग जर मी लास्ट डे बोललो आणि सिस डेट बोललो फक्त डेटच्या ऐवजी, तर त्या आउटपुटला काय देईल तुम्हाला, नेक्स्ट डे, इट्स लास्ट डे. मग ह्या महिन्याचा शेवटचा दिवस कोणता आहे, 31st ऑफ मे. इट इज गोइंग टू रिटर्न यू 31st ऑफ मे, दिस वे. समजलं? तर वर्ष म्हणजे इयरचा शेवटचा दिवस दाखवतो का? इयरचा शेवटचा Last. दिवस हे दाखवू शकता. आता इयरचा शेवटचा म्हणजे दिवस लास्ट दाखवण्यासाठी हा तुम्हाला तसं इनपुटला हे द्यायला लागेल ना. सी इयरचा शेवटचा दिवस आय डोंट थिंक दाखवेल ते. हे ना दाखवणार ना, हे फंक्शन तुम्हाला काय देईल, फक्त इट इज गोइंग मंथली टू म्हणजे मंथवर प्रोड्यूस, आउटपुट असं का? हा, लास्ट डे विल गिव्ह यू द लास्ट डे ऑफ दॅट पर्टिक्युलर मंथ. मग जर तुम्ही अच्छा, डेट ओके, 24 डिसेंबर स्पेसिफाय केली आहे, तर त्या केसमध्ये तर त्यांनी त्याचा लास्ट 31 डे. डिसेंबर दिलं. ठीक आहे. आता ओके, आपल्या केसमध्ये आपण काय दिलं, सिस डेट दिली. मग सिस डेट काय आज 15. मग ह्या महिन्याची शेवटची तारीख किती आहे, 31 मे. हो, येस येस ओके. येस सर. एक्स्ट्रॅक्ट काय करतं, तुम्ही जर ह्या फॉर्मॅटमध्ये दिलं तर दिलेल्या डेट मधून तुम्हाला आवर, डे, मिनिट, सेकंड हे एक्स्ट्रॅक्ट करून देतं. पण हेच एक्स्ट्रॅक्ट आपण कसं करू शकतो, बाय युझिंग टू कॅर करू शकतो आपण. टू कॅर आणि टू डेट करू शकतो. कसं केलं होतं आपण, तुम्हाला आठवत असेल तर आपण सिस डेट मधून काय केलं होतं, सी परत दाखवतो मी.
टू कॅर यूज केलं काल, बरोबर. सिस डेट घेतलं होतं, याच्यातून आपण काय एक्सट्रॅक्ट केलं, काय एक्सट्रॅक्ट केलं होतं, dd mon yy. आता हा आपला डिफॉल्ट फॉर्मॅट झाला. याला आपण थोडंसं वेगळं करूया. इयर घेतो मी, ठीक आहे, फ्रॉम 12. मग हा काय करतो, सिस डेटला तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये देईल. सी दिलं या फॉर्मॅट मध्ये, पण मला फक्त याच्यातून मला डेच हवाय, तर मी ते कसं एक्सट्रॅक्ट करेल, सिस डेट मधून डे एक्सट्रॅक्ट केला, सी वेनसडे. मंथ एक्सट्रॅक्ट केला, तुम्हाला मंथ मिळेल. इयर एक्सट्रॅक्ट केलं, इयर मिळाला. अशा पद्धतीने, ठीक आहे. आणि सिस डेटला तुम्ही कसं रिप्लेस करू शकता, दुसरी कोणती पण डेट देऊ शकता. आता जर हे कॉलम लेवलला तुम्हाला करायचं असेल तर कसं करणार, सिलेक्ट, आपला टेबल कोणता आहे, एम्प्लॉई. एम्प्लॉई टेबल एकदा तुम्हाला दाखवतो मी. सी दिस इज आवर एम्प्लॉई टेबल. ओके, मग याच्यावर आपल्याला कॉलम लेवलला जर हे पाहिजे असेल, आपल्याला याच्यातून फक्त मंथ एक्सट्रॅक्ट करायचं असेल, तर मी कसं करेल, कोण सांगेल मला. जॉईन डेट मधून मला फक्त मंथ एक्सट्रॅक्ट करायचं आहे. जॉईन डेट कोणत्या फॉर्मॅटमध्ये, डेट फॉर्मॅटमध्ये. मग मला याच्यातून जर मंथ एक्सट्रॅक्ट करायचा असेल तर मी काय करेल, टू कॅर जॉईन डेट, आपलं काय आहे, कॉलमचं नाव. याच्यातून काय हवं तुम्हाला, मंथ, फ्रॉम 12, नॉट फ्रॉम 12, इट विल बी फ्रॉम emp. आलेत का तुमचे सगळे मंथ्स इथे. आणि याच्यासोबत तुम्हाला बाकीचे कॉलम्स पण रिप्रेझेंट केले पाहिजे त्याने. मग मी कसं करणार, एम्प्लॉई आय डी, फर्स्ट नेम. निकिता समजतंय का, येस. कुणाला समजत नाही असं आहे का, काय चाललंय पुढे. महेश, मस्त आहे ना सर. संकेत, स्ट्रीमलाईन आहे ना सगळं. समजतंय. मयूर, अश्विनी, समजतं सर. येस परफेक्ट. सर. ठीक आहे. आता याच्यासोबत बाकीचे कॉलम्स पण रिप्रेझेंट केले पाहिजे. लास्ट नेम नंतर काय, आपले सॅलरी पण रिप्रेझेंट केली पाहिजे, लोकेशन पण रिप्रेझेंट केलं पाहिजे. सो आणि यांनी काय केलं पाहिजे, त्या जॉईन डेटला काय केलं पाहिजे, कन्वर्ट केलं पाहिजे. कशामध्ये, कॅरेक्टर मध्ये, टू कॅर. मग याच्यातून काय एक्सट्रॅक्ट केलं आपण, मंथ एक्सट्रॅक्ट केला फक्त. हा कॉलम आठवतो ना कालचा, हे सगळं आठवतं का नाही. याच्यातून MON का घेतलं मी, बिकॉज हे सगळं इथून घेतलं मी, MONC. मग MON काय देईल, महिन्याचे पहिले. जॉईन डेट मधून काय एक्सट्रॅक्ट करेल, मंथचे पहिले 3 लेटर, सी. आता जर माझी इथे आणखीन एक कॉलम एक्सट्रॅक्ट करतो मी, लोकेशन नंतर जॉईन डेट. मग इथे तुम्हाला जॉईन डेट पण आली. आता बघा, ह्या डेट मधून काय एक्सट्रॅक्ट केलं त्यांनी, फक्त मंथ एक्सट्रॅक्ट केलं, सी. डेट मधूनच काढलं ना साईडला, जॅन, इथून जुलै काढला, इथून डिसेंबर, इथून एप्रिल, इथून मे, मार्च, सप्टेंबर, सी. तेच आहे, आलं लक्षात. आता फक्त मला मंथचं फुल फॉर्म हवाय. मग मी काय करेल, MONTH. मग ते कसं होईल, सी. जानेवारी, जुलै, कशातून एक्सट्रॅक्ट केलं, याच्यातूनच केलं ना, जॉईन डेट मधून. ठीक आहे. मग डेटला कन्वर्ट केलं, इट इज कन्वर्टिंग डेट इन टू अदर फॉर्मॅट, वेगळ्या फॉर्मॅट मध्ये आलं, सी. जॉईन डेटला वेगळ्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलं, एक्सट्रॅक्ट केलं. मग जर मला इथून त्याचं इयरच पाहिजे असेल तर मी फक्त इथे स्पेसिफाय करणार, YY. मग तो पूर्ण इयर एक्सट्रॅक्ट करेल त्याच्यातून, सी. डे पाहिजे असेल तर बार, सी. DAY, सी. कसं, याने फक्त डे एक्सट्रॅक्ट करून दिला. आणि कॅपिटल मध्ये घेतलं सगळं DAY, तर इट इज गोइंग टू रिटर्न यू इन कॅप्स, सी. सॅटर्डे, वेनसडे, मंडे. DD केलं तर फक्त डेट एक्सट्रॅक्ट करून देईल त्याच्यातून, सी. 26, 21, 20. इझी आहे. फक्त हे 3 गोष्टींची प्रॅक्टिस करा, टू कॅर, टू डेट आणि सिस डेट. इनफ. ओके. डेट फंक्शन मला अगोदर खूप हार्ड वाटायचं, बट सगळ्यात सोपं आहे ते.
काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि मेजॉरिटी टाइम जे ॲज अ ETL डेव्हलपर आम्हाला ज्यावेळेला काम करायला लागतं तर आम्हाला ह्या डेट सोबत जास्त डील करायला लागतं. मग जर एखाद्या टेबलमधून दुसऱ्या टेबलमध्ये डेटा जात असेल तर मग ते डेट वाईज सॅग्रिगेट करायला लागतो. डेट वाईज आपल्याला इन्क्रिमेंटल लोड लावायला लागतो, की म्हणजे फक्त जर माझी मॅपिंग काल रन झाली होती आणि ती आज रन झाली आहे, मग ह्या 2 वेळेमध्ये फक्त जे नवीन रेकॉर्ड आले त्यांचंच जर आपल्याला अनालिसिस करायचं असेल तर त्यावेळेस डेट फंक्शन्स यूज होतात. ठीक आहे. पुढे दिलंय तुम्हाला ग्रेटेस्ट लिस्ट वगैरे आहे बघा. सी दोन 2-3 डेट सप्लाय करायचे तर तुम्हाला ग्रेटेस्ट जी पण मोठी डेट असेल ती आउटपुटला येईल. सेम लिस्ट मध्ये पण तसंच आहे. लिस्ट मध्ये काय होतं आपण न्यूमरिक फंक्शन मध्ये पण बघितलंय लिस्ट, स्ट्रिंग फंक्शन मध्ये पण बघितलंय. काय करेल ते आउटपुटला काय देईल? छोटी व्हॅल्यू देईल. बरोबर ना? तसं राऊंड काय करेल? राऊंड ऑफ करेल. मला नाही वाटत ह्या राऊंडची गरज आहे. डोंट वरी अबाउट दिस. हे ट्रंक आहे. डोंट वरी अबाउट दिस टू. न्यू टाइम पण त्याचं पण काही काळजी करू नका. कॉलेसेस काय आहे? 2-3 डेट दिलेले असेल इनपुटला, त्यातून तुम्हाला काय करून देईल ती? फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू देईल. सेम ॲज दॅट ऑफ स्ट्रिंग अँड न्यूमरिक फंक्शन्स. ठीक आहे. मग हे कॉलेस असेल, ग्रेटेस्ट असेल, लिस्ट असेल, हे कुठे कुठे यूज होतात? न्यूमरिक मध्ये पण यूज होतात, स्ट्रिंग मध्ये पण यूज होतात आणि डेट मध्ये पण यूज होतात. ठीक आहे. डेट फंक्शन इज प्रिटी इझी.